नमस्कार. झटपट स्वादिष्टमध्ये मी भारती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आज आपल्याला बघायची आहे भरलेली मसाला भेंडी. पण त्यापूर्वी जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर आता आपण बघूया भरलेल्या भेंडी मसाल्यासाठी लागणारे साहित्य. ही भेंडी आहेत. ही मी 250 ग्राम भेंडी म्हणजे पाव किलो भेंडी घेतली आहेत. स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने ती पूर्णपणे मी सुकवून घेतली आहेत आणि असे मधोमध छानपैकी अशी कापून घेतली आहे. अशा चीर पाडून घ्यायची आहे. हे भाजलेले शेंगदाणे आहेत. ही दलिया आहे म्हणजे आपण त्याला जी भाजली चण्याची डाळ असते, भाजकी डाळ, ती घेतली आहे, मी भाजून घेतली आहे. हे तीळ आहेत. 1 चमचा तीळ घेतले आहेत. 1 इंच आलं घेतलं आहे. 10-12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आणि हे मी एक अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे भाजून, ते सुद्धा मी छानपैकी भाजून घेतलं आहे. ही मिरची पावडर आहे. फोडणीसाठी जिरं, हळद, आमचूर पावडर, जिरे पावडर, धने पावडर, गरम मसाला पावडर, चवीपुरता मीठ, गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल. आता आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आपल्याला भेंडी मसाल्यासाठी हा मसाला तयार करायचा आहे. म्हणजे मी सुकं खोबरं घेतलं आहे, जे भाजून घेतलं आहे, शेंगदाणे भाजून घेतले आहेत, ही दलिया डाळ आहे ती भाजून घेतली आहे, तीळ आहेत, पांढरे तीळ, आलं आणि लसूण. आता हे आपल्याला एकत्रितपणे मिक्सरला छानपैकी अशी बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा आपलं छान वाटून झालं आहे. आता आपण हे एका ताटलीमध्ये काढून घेऊया. आता त्यात आपण ही हळद टाकूया. जिरा पावडर आहे, आमचूर पावडर, धने पावडर, गरम मसाला पावडर आणि लाल मिरची पावडर. चवीनुसार मीठ घालूया. अगदी भेंडी खूप छान चविष्ट लागतात आणि पटकनही होतात. आपल्याला हे व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हा मसाला आपल्याला कोरडाच असा सुका असाच मिक्स करायचा आहे. याच्यात पाणी वापरायचं नाही आहे. याच्यात तेलाचा सुद्धा वापर करायचा नाही आहे. या वाटणामध्ये भाजून घेताना सुद्धा सुकेच आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे. शेंगदाणे वगैरे जे काही मी दाखवलं मग असे शेंगदाणे, सुकं खोबरं, डाळ, तीळ हे आपल्याला सुकेच भाजून घ्यायचे आहेत. बघा हा संपूर्ण मसाला मी आता मिक्स केला आहे. आता आपल्याला या भेंड्यांमध्ये असं भरून घ्यायचं आहे. आणि भेंडी बघा अशी चिरून घ्यायची आहे. बघायची आपण कीड आहे किंवा नाही म्हणून मी अशी चिरून घेतली आहे. व्यवस्थित मसाला याच्यामध्ये आपण भरून घ्यायचा आहे. आता मी सगळी भेंडी अशी भरून घेतली आहेत. आता ती आपल्याला फोडणीला घालायची आहेत. थोडंसं जिरं टाकूया. जिरं तडतडलं की आपल्याला ही भेंडी अशी याच्यामध्ये पॅनमध्ये सोडायची आहेत. आपल्याला ही भेंडी मध्यम गॅसवरच करायची आहे.
आता आपल्याला 2-3 मिनटं असंच मध्यम गॅसवर असं झाकण लावून ठेवूया. ही बघा, ही मी 2 मिनटं अशी भेंडी झाकण लावून परतून घेतली आहेत. जास्त झाकण लावून ठेवायची नाही आहेत, फक्त 2 मिनटंच ठेवायची आहे आपल्याला. आणि अशी थोडी ढवळून घ्यायची, खालची बाजू वरची करायची. आता आपली ढवळून झाली आहे. वरची बाजू मी खालची बाजू वर केली आहे. आणि आता अशाच प्रकारे 2 मिनटं आपण झाकण लावून तिला वाफ देऊया. ही बघा, पुन्हा 2 मिनटं झाली आहेत. हा जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपण थोडा वर टाकूया. एका मिनिटासाठी फक्त असं आपण परतून घेऊया. आता आपली भेंडी खायसाठी तयार.